मन आणि बुद्धी कसं काम करतात. तर मनुष्याच्या मनामध्ये कुठलीही इच्छा येऊ शकते, कुठलाही एखादा आवेग येऊ शकतो, कुठलीही भावभावना निर्माण होऊ शकते. आता मनात निर्माण झालेल्या आवेगानुसार, इच्छेनुसार किंवा भावभावनेनुसार जर त्याने कर्म केलं तर त्याचे परिणाम काहीही होऊ शकतात. एखाद्या विपरीत भावनेवर कर्म केलं तर त्याचे परिणामही विपरीत येतील. त्या बुद्धीचं कार्य आहे या मनात येणाऱ्या इच्छा, आकांक्षा, भावभावना ह्यांच्यावर नियंत्रण ठेवणे, त्यांच्यात योग्य अयोग्य भेद करणे, त्यानुसार निर्णय घेणे आणि परिणामांचा विचार करून कर्म करणे, हे बुद्धीचं कार्य आहे. तेव्हा ही दोन्हीही साधनं तुम्हाला दिलेली आहेत. केवळ एखादी गोष्ट मला आवडते म्हणून जर ती मी केली तर त्याचे परिणाम काही होऊ शकतात. तर ते कर्म करण्याआधीच आपली ती आवड किंवा नावड तपासून पाहता आली पाहिजे, त्याचे योग्य परिणाम समजून घेता आले पाहिजे आणि मग बुद्धी जो निर्णय घेईल त्यानुसार मनाकडून कर्म करून घेता आलं पाहिजे. हे बुद्धीचं कार्य आहे.